तर नमस्कार मंडळी, पुण्यात तुमचं प्रणय विखारे ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर आज मी परत दुसरा दिवस आहे माझा कोकणामध्ये आणि माझा बघा तो मावशीचा मुलगा झाडावर चढतोय आणि आता आम्ही मच्छी करणार आहे। मावशी तिकडे भाकऱ्या करते आणि आज काहीतरी स्पेशल ब्लॉग असणार आहे, तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर चला मी तुम्हाला दाखवतो मच्छी। आम्ही मगाशी जाऊन आलो, बाजार करून आलो। इकडे बघा देवार आहे, वडापाव पार्टी चालू आहे मित्रांनो, मागे पण वडापाव पार्टी चालू आहे। मी कोलंबी घेऊन आलो आणि हे बांगडे आणलेले आम्ही, इथे साफ करतात। मावशी इकडे भाकऱ्या करते। हे काय आटले आहेत का? हो आटले ते भाकरी करपली दाखवली, मग दाखवली म्हणजे जे झाली ते झाली आहे। ही आमची म्याऊ, इकडे बघ, होय इकडे बघ, बोलतात खोपी। पावसात आता लाकडे इथे जमा करून ठेवणार आम्ही पावसाळ्यासाठी अशा जागेवर मस्तपैकी। बघा एक नंबरचे आळशी निशी झोपत असले, निशी झोपत असते। काय निशी झोपत असते। बघा तुम्हाला काल रात्री दाखवलेला मी, अशा गाड्या 24 तास चालू असतात। बघा हे झाडं लावलेत, पुढे पण झाडं लावायची, आता पाऊस आला की झाडं लावणार तिकडे। आणि ती माझी तिकडे गाडी तापते म्हणून त्या पुढेवरती चादर ठेवले आणि दुसऱ्यांचे त्या शहरांचे, आणि गाड्या बघा कंटिन्यू चालूच असतात। व्ह्यू बघा, मागे पूर्ण असे घर आहेत, साईडला बघा पूर्ण साईडला हिरवगार। पावसात खूप मजा येते। आता जरा खाऊन घेतो, नाश्ता करतोय आणि इकडे जेवण रेडी होत आहे। मुशी मुशी काजू पिकला आहे बघा लगे। तर हे आहेत, तर हे काजूचे बिया आहेत सुकलेल्या, हे भाजायचे आहेत आता थोड्या वेळाने, तुम्हाला दाखवतो मी। हे आंबे आहेत पिकले, रायवळे आंबे आहेत, हापूस आंबे अजून भेटले नाहीत, दाखवीन तुम्हाला नंतर। चिकूचं झाड आहे, चिकू झाड झाडावरूनच काढतो आम्ही। कोलंबी बघा कवडीची झाली मित्रांनो। आता आम्ही चुलीवरती मच्छी फ्राय करतोय, जेवणात दुपारचं जेवण। ठेव। हे बघा मित्रांनो काय वाईब आहे, चूल घराच्या बाहेरच असते बघा। वाव, थंड किती काळा झालाय। रोज याच्यावरती पाणी तापवतो आम्ही। पहिले मॅरिनेट करून घ्यायचं, काय मसाला लावला ना, ते मीठ मसाला लावून घेतलाय आणि मग इथे असं तव्यावर ठेवायचं। रव्यावरती रवा आणि हे बेसन टाकून फ्राय करायचे। हां, रवा आणि बेसन टाकून फ्राय केलेत। आता थोड्या वेळाने दिसेल आपल्याला कशी झाली चव, आपल्याला समजेल। चूल पेटवता माझा पूर्ण धुराने वाट लागली माझ्या, बघा डोळ्यातून पाणी आलं माझ्या। आता चूल पेटली, किती येतोय अरे यार, आत्ताच मी पेटवले होते तरी धूर यायला लागला। हे बघा इकडे। तर मित्रांनो सर्वात पहिले आपण मच्छी घेतली, त्याला मीठ मसाला लिंबू आणि कोथिंबीर टाकले, त्याला मस्तपैकी मॅरिनेट करून घेतलंय। त्याच्यानंतर आपण करणार आहोत बेसन, ते काय बेसन आणि मसाला मीठ, रवा, बेसन नाही ना, बेसन रवा आणि बेसन मसाला आणि मीठ, आणि त्यानंतर इकडे फ्राय करून ठेवले। वास खूप मस्त येतो पहिला, मच्छीचा वास आला म्हणून लागेल आली बघा कशी कशी बघते। पाणी
बाबा हा गो करपून टाकली. तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालंय सर्व. आता आम्ही मदर्स डे सेलिब्रेट करतोय. बघा इथे आम्ही केक सुद्धा आणलेला आहे मदर्स डेला. आम्ही आता आहे कोकणात तर तुम्हाला माहितीच आहे. तर आम्ही इथे मदर्स डे सेलिब्रेट करणार आहोत. तर चला सेलिब्रेट करूया. मदर्स डे सेलिब्रेट करतोय केक कापून. कापू दे कापू दे कापू दे. बोलणार तरी काय आपण. मदर्स डे इथे सेलिब्रेट झालेला आहे मित्रांनो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही आनंद करतो साजरा करतो. ही आमची मधली आहे आजी, माझी मम्मी, ही मावशी आणि मामा आणि माझ्या बहिणी आणि मी व्हिडिओ काढतो. तरी मित्रांनो गपचूप जाऊ. मोठा पीस कापून आलो आता इथे खातोय. यम्मी यम्मी. तर मित्रांनो आता आम्ही मदर्स डे सेलिब्रेट करून झाला आहे. आता आम्ही आलो आहे घरी झोपायला. तर आम्ही बाहेर गेलो आणि आता आम्हाला होतं आहे गरम. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मदर्स डे कसा सेलिब्रेट केला तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. हां चला बाय बोल. बाय. बाय. सबस्क्राईब करा सांग. सबस्क्राईब करा, लाईक करा.